शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण वकिलाच्या घरची पायरी चढायला काहीच हरकत नाही. वकिलाकडेही जाऊ नये असं सांगितल्याचा दाखला काही गोखल्यांना मिळाला नव्हता. पण वेटिंग रूममधली ती गर्दी पाहून गोखल्यांना 10 वेळा वाटलं, वकिलाकडेही शहाण्या माणसानं येऊ नये. ही इथं जमलेली माणसं काही अख्खा जन्म भांडतच बसतात का? ह्यांना दुसरा व्यवसाय नाही का? आधी स्वतः एकमेकात भांडायचं आणि मग भांडायचंच शिक्षण घेतलेल्या वकिलांना एकमेकात भांडायला लावायचं. कायद्यानं एखाद्या न्यायाधीशासमोर भांडलं तर ती म्हणे वकिली, आणि बाहेर एकमेकांची टाळकी फोडली तर तो गुन्हा. खरे वकिलांचे 4 असिस्टंट्स बाहेरच्या हॉलमध्ये बसले होते. आपापल्या क्लायंट्सबरोबर चर्चा करीत होते. पलीकडे 2 टायपिस्ट इकडे तिकडे न बघता आपली बोटं भराभर चालवित होते. मधूनच खऱ्यांचा फोन यायचा आतून. तसा फोन आला की गोखले आशेनं त्याच्याकडे बघत, फोन खाली ठेवत. मग खऱ्यांचा असिस्टंट म्हणे, आधी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्हाला खरे साहेब भेटणार नाहीत. माझं फार महत्त्वाचं काम आहे हो, मला आज भेटायलाच हवं. तुमची केस अगोदर मला सांगा. केस पेपर्स, डॉक्युमेंट्स काही असतील तर ती दाखवा. इथली कामाची पद्धत अशीच आहे. अहो, मघापासून मी तुम्हाला तेच सांगतोय. कोर्टाच्या कायद्याच्या कोणत्याही कामाला मी आलेलो नाही. ज्या गोष्टीशी खरे साहेबांचा फार जवळचा संबंध आहे अशी गोष्ट फक्त त्यांच्या कानावर घालण्यासाठी आलो होतो. बाब नाजूक आहे, घरचीच आहे, पण ती घरी बोलता यायची नाही. गोखल्यांनी अगदी पिळवटलेल्या शब्दात सांगितलं. तरी तो गृहस्थ भीत होता. तो म्हणाला, मी तुम्हाला तसंच सोडलं तर साहेब भडकतील. तुमच्या हाताशी फोन आहे, त्यांना फक्त विचाराल तर खरं. खऱ्यांच्या असिस्टंटनं फोन उचलला आणि जणू काही परवानगी मिळालीच आहे हे गृहीत धरून गोखले आत जाण्याच्या तयारीनं उभे राहिले. फक्त 10च मिनिटं तुम्हाला मिळतील, फोन खाली ठेवत त्यांना सांगितलं. गोखले लगबगीनं उठले, झुलत्या दरवाजाला धक्का देऊन आत गेले. खरे साहेबांची खोली एअर कंडिशन्ड होती. एक गार वाऱ्याची झुळूक लाट गोखल्यांच्या सर्वांगावरून थेट टाचेपर्यंत गेली. अंगावरून मोरपीस फिरवल्याप्रमाणे वाटलं. त्यांच्या चित्तवृत्ती उल्हासित झाल्या. ते जर खोलीत एकटेच असते तर एखादी गाण्याची ओळही ते गुणगुणले असते. 3x7च्या दरवाजा पलीकडे माणसं हुश हुश करत घाम पुसत होती. केवळ मधली चौकट ओलांडायचा अवकाश. किती प्रसन्न, काय सौख्य. आणि गोखल्यांना एकदम जाणवलं, एअर कंडिशन्ड रूममध्येही उकडावं, घामाच्या धारा फुटाव्यात अशी बातमी आपण आता खरे वकिलांना सांगणार आहोत. खरे वकील प्रथम चपापतील, निरुत्तर होतील. वकिलीचा पेशा असूनही मुद्दे विसरतील. मुद्द्यावरचं बोलणं राहिलं की माणूस गुद्द्यावर येतो. खरे वकील पिसाळतील, आपल्याला हकलून देतील. तेही साहजिकच ठरावं. असली बातमी ऐकल्यावर कोण शांत राहील? वास्तविक आपण आपला वेळ मोडून हे काम करायलाच हवं असं मुळीच नाही. लागेना का चायला कोणीही कुणाच्या मागं? आपली बायको तर आहे ना इंटॅक्ट. पण नाही, एवढा अप्पलपोटा विचार करून कसं चालेल? कायद्याचं वाटप करणाऱ्या गृहस्थाच्या घरी एवढी बेकायदेशीर गोष्ट बरी नाही. त्यातूनही विद्याकुमारच्या प्रेमात एखादी नाटकातील बाईच पडली असती तर ते योग्य होतं. नाटकातले प्रेमाचे प्रसंग रंगवून रंगवून खऱ्या प्रेमाचे रंग चढण्यात काही गैर नव्हतं. पण एका गर्ती समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या नवऱ्याच्या बायकोनं नटाच्या मागे लागावं? तोबा तोबा. न्यायदेवता आंधळी आहे कबूल, पण खऱ्यांसारखा वकील डोळसच हवा. ही एवढी माणसं बसली आहेत, एवढीच माणसं बाहेरही असतील. तुमचं काम चटकन सांगा. डोळ्यांवरचा चष्मा काढीत खरे म्हणाले. स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत असलेले गोखले भानावर आले. त्यांनी सर्वत्र नजर फिरवली. छे, एवढ्या मंडळींसमोर कसं बोलायचं? बाब नाजूक आहे, खऱ्यांच्याच बायकोची. छे छे. बसा बसा, उभे काय राहिलात? खरे म्हणाले. गोखले बसले. उंदराचा पिंजरा मांजरापुढे धरला तर पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात उंदीर जसा भेदरून जाईल तसे गोखले. तुम्ही खरोखरच 10 मिनिटात आटपणार असाल तर ह्या सगळ्यांना बाहेर थांबायला सांगतो, खऱ्यांनी सुचवलं. आणि गोखल्यांच्या अनुमोदनाची वाट न बघता त्यांनी अर्थपूर्ण नजरेनं सर्वत्र पाहिलं. समंजस जनता बाहेर गेली.
आपलं नाव? चष्मा नाकावर चढवीत खऱ्यांनी विचारलं. गोखले. गोखले? मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मग. नाटकाला वगैरे पाहिलं असेल. पुढच्या मुद्द्याला सूत्र मिळावं म्हणून गोखल्यांनी मुद्दाम उल्लेख केला. करेक्ट. तुम्हाला नाटकाची आवड? माझा भाऊच काम करतो नाटकातून, विद्याकुमार. तो भाऊ का तुमचा? वा, काम छान करतो, गातोही बरा. गोखल्यांनी एक वृक्ष हुंकार सोडला, तोही मुद्दाम. बंधूंचा व्यवसाय तुम्हाला आवडत नाहीसा दिसतोय. व्यवसाय आवडतो. शुद्ध स्वरूपात केलेला कोणताच व्यवसाय वाईट नसतो. त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या गोष्टी घातक असतात. फॉर एक्झाम्पल? खऱ्यांनी शांतपणे विचारलं. गोखले बोलण्याच्या फॉर्ममध्ये आले आहेत हे त्या वकिलानं हेरलं होतं. ह्या उलट आपल्याला आपण वकील नसतानाही विषयाचं योग्य सूत्र सापडलं आहे ह्याची गोखल्यांना जाणीव झाली होती. पुढचा प्रवास निश्चित होता. खऱ्यांकडे पाहत ते म्हणाले, फॉर एक्झाम्पल म्हणजे भानगडी. नट म्हटल्यावर ते अटळ आहे. हो, पण त्यात त्यांच्यात राहू देत की. घरंदाज माणसांनी त्यात का गुंतावं? खऱ्यांनी परत विचारलं. फॉर एक्झाम्पल? आमच्या विद्याकुमारचंच पहा. चांगल्या घरंदाज बायका त्याच्या मागं आहेत. एकूण किती? नाही, तसं नाही. म्हणजे अगदी ताफा नाही, एकच तर आहे. कोण ती? खऱ्यांनी रोखठोक स्वरात विचारलं. जिथं हमखास ठेच लागणार होती त्याच शब्दाला गोखले ठेचकाळले. दिसायला सुंदर आहे? संथ स्वरात दुसरा प्रश्न. गोखल्यांना जाणवत होता तो संथपणा. त्यात एक विशिष्ट हुकूमत होती. खऱ्यांच्या तोंडून येणारा प्रत्येक शब्द ओल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारखा होता. खऱ्यांनी त्या शब्दांना घाट दिला की दिला. नंतर तो शब्द प्लॅस्टरप्रमाणे फुटेल पण बदलायचा नाही. अप्रतिम म्हणजे चित्र? नाही, शिल्पच एखादं. गोखल्यांना उपमा आठवेना. तुम्हाला हेवा वाटतो का? कसला? तुमच्या भावाचा? भलतंच काय काहीतरी बोलता. मग तुम्ही मला का सांगायला आलात? प्रेमावर चालणारा कायदा निघाला नाही अजून. मी काय करणार ह्यात? तुम्हीच करायला हवत काही, कारण ह्या प्रकाराशी. गोखले अडखळले. बोला बोला. कारण पुढे तुमचा जवळचा संबंध आहे. म्हणजे कसं सांगू? एवढं बोलून लहान मूल मनाचा हिया करून जसा औषधाचा डोस एका दमात घेतं तसं गोखले एकदम म्हणाले, आपल्या पत्नीच विद्याकुमारकडे येतात. घाम फुटायचा खऱ्यांना, पण निथळले गोखलेच. खऱ्यांनी शांतपणे विचारलं, असं? बरं मग पुढं काय? नाही म्हणजे तसं काही नाही. हे बरं वाटलं नाही म्हणून आपलं. समजलो. तुम्हाला हेवा वाटणं साहजिक आहे. हेवा? मला? काय म्हणून? एवढी सुंदर, चित्र नव्हे शिल्प अशी बायको यह कश्चित नटावर भाळते आपल्याला सोडून. हेवा करण्यासारखीच बाब नाही का? आपण असं काय म्हणता? गोखले पुरते गडबडले. त्याचं असं आहे, अशा प्रकारांची जेव्हा चर्चा होते किंवा गोष्टी जेव्हा योग्य माणसांपर्यंत पोहोचवल्या जातात तेव्हा त्याच्यामुळं अशी काय असतं? अशी भानगड अजिबात नसावी ह्या सदिच्छेपेक्षाही ती आपल्या बाबतीत असावी हीच सुप्त इच्छा असते. म्हणून म्हटलं, आमची बायको आपल्याऐवजी आपल्या बंधूकडे जाते ह्याचं तुम्हाला मत्सर वाटतो काय? नॉनसेन्स, गोखले ताडकन म्हणाले. नवल आहे मग. एवढ्या सुंदर स्त्रीचा सहवास आपल्यालाही घडावा असं वाटत नाही तुम्हाला? तुम्ही पुरुषच आहात ना? गोखले ताडकन उभे राहिले. रागारागानं ते म्हणाले, येतो मी. तुमच्याकडून मी सभ्यतेची अपेक्षा केली होती. एवढं नाव कमावलेला गृहस्थ, प्रतिष्ठा पावलेली बडी असामी, अशा मोठ्या माणसा घरी असं काही घडू नये असं वाटलं म्हणून आलो होतो. सदिच्छा अनाठाई ठरली, पण येतो मी. गोखले दरवाजाकडे वळले. बसल्या बसल्याच खरे म्हणाले, मिस्टर गोखले बसा. डोंट गेट डिसअपॉइंटेड. बसा. गोखले परतले. खुर्चीत बसता बसता ते म्हणाले,
तुम्ही खूप भडकाल अशी कल्पना होती माझी. इथं तुमच्यावर भडकून काय करू? जिथं ज्या व्यक्तीवर भडकायला हवं त्याच व्यक्तीवर भडकायला नको का? तुम्हाला म्हणजे हे माहीत असलं पाहिजे, गोखले नर्वस होत म्हणाले. असं आहे त्याचं, मला जर हे न कळण्याइतका मी तेवढा बुद्धू असलो तर बायकोच्या ह्या ट्रीटमेंटला मी लायकच आहे, नाही का? माहीत असून तरी काय उपयोग झाला? मघाशी आपण एक असभ्य प्रश्न विचारलात. मी विचारतो आता आपल्याला, आपण पुरुषच आहात ना? काय करू पण? वकील साहेब काहीतरी करायला हवं. आपल्यासारख्या थोरा मोठ्यांच्या बायका असं वागतात. समाज आपल्याकडे बोटं दाखवत असाच बेजबाबदार होतो. आमच्यासारख्या सामान्यांचं ठीक आहे, आमचं काहीही खपतं, पण मोठ्यांच्या साध्या हालचालींना पण वजन असतं. तेवढ्यासाठी तरी. मिस्टर गोखले, समाजाचं सांगू नका. दिवसातले 16 तास मी त्यात वावरतो. बाहेर बसलेल्या 40 लोकात 35 जणांच्या ह्या असल्याच भानगडी आहेत, तेव्हा त्यात काही अर्थ नाही. कोणी कुणाला घडवू म्हटल्यानं घडवत नाही आणि बिघडवू म्हटल्यानं तसंही करू शकत नाही. एक तऱ्हेची चमत्कारिक शांतता तिथं पसरली. खरे गोखल्यांना जा म्हणेनात आणि गोखलेही आपण होऊन मी निघतो म्हणेनात. शेवटी खरे म्हणाले, बरं मग मी आता काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? आता मीच काय सांगणार? हे काहीतरी चुकतं आहे असं नाही वाटत आपल्याला? मी म्हणालो वाटतं, तर मग तुम्ही म्हणणार बायकोला धाक दाखवा, असंच ना? आता तुम्हीच सांगा, धाक दाखवून असे प्रश्न सुटतात का? प्रतिबंध करून प्रकरण निवळेल की चिघळेल? चिघळेल. मग मी वाद करायचे, भांडणं करायची, नाही आवरलं तर मारहाण करायची, पटत नाही म्हणून वेगळं राहायचं, घटस्फोट घ्यायचा आणि परत समाजानं बोट दाखवीत म्हणायचं, एवढा सल्लागार, मोठा न्यायपंडित, जगातले खटले सोडवतो, पण घरातलं खटलं ह्याला आवरलं नाही, असंच ना? गोखले गप्प होते. त्यांनी फक्त प्रश्न विचारला होता, अपेक्षा होती उत्तराची, पण आता उलट तपासणी होऊन गोखल्यांनाच उत्तरं द्यायची होती. गोखले म्हणाले, आपलं म्हणणं मी खोडून टाकू शकत नाही, पण जे काय चाललं आहे ते का, ह्या गोष्टीचं आपल्याला काहीच वाटत नाही का? फार वाईट वाटतं असं समजा ठरवलं तर पुढं काय? गोखले वैतागले. हा प्राणी आपल्यालाच काय विचारतो उलट, जसं काही मीच दुसऱ्यांच्याच बायकोची भानगड सांगतोय. बोला ना, खरे चष्म्याच्या काचा पुसत म्हणाले. वकील साहेब, माफ करा, तुम्ही अशा काहीतरी भूमिकेवरून बोलत आहात, आपली मती कुंठित झाली. सतत एअर कंडिशन खोलीत बसून बसून आपलं रक्त थंड झालेलं दिसतंय. खरे खूप मोठ्यांदा हसले. गोखले पुरते जिरले. हसणं थांबवीत खरे म्हणाले, मिस्टर गोखले, मामला एक्झॅक्टली ह्याच्या उलट आहे अशी आपण कल्पना करू. आता सांगा, ह्या बाबतीत तुम्ही काय केलं असतं? मी बायकोला सरळ केलं असतं, तिचं बाहेरचं स्थान नष्ट केलं असतं. असं केल्यानं ती तुमच्यात संपूर्णतः रममाण झाली असती असं तुम्हाला म्हणायचंय? अलबत. मग तुम्हाला सौख्य हा शब्दच समजला नाही. अर्पण भाव ह्या प्रकाराची साधी तोंड ओळखही झालेली नाही तुमची. सौख्य ही एकच चीज अशी आहे जगात की जी फक्त दिल्यानेच मिळवता येते. पण त्यासाठी हा मार्ग कोणता ते नंतर पाहू. मला एवढंच सांगा, तुम्ही म्हणता त्या उपायानं बायको सर्वस्वी तुमची झाली असती का? गोखल्यांकडे उत्तर नव्हतंच. खरे पुढे म्हणाले, ह्याचा अर्थच हा की बायकोला मिळत असलेलं सौख्य मी नाहीसं करणार आणि तेवढं करूनही मला हवं असलेलं सौख्य काही मी बायकोकडून मिळवू शकणार नाही. काय मी म्हणतो ते खरं आहे ना? अगदी अभावितपणे गोखल्यांनी मान हलवली. म्हणजेच मी निर्माण काही करू शकणार नाही, पण जे काही आहे ते नष्ट करणार. ह्याचा अर्थ तुम्हाला हे सगळं सहन होतं असाच घ्यायचा ना? गोखल्यांनी अगतिकतेनं विचारलं. सहन होत नसलं तर काय करायचं? छान, म्हणजे सगळ्यांनी असाच विचार करायचा का? असं आहे, प्रत्येकजण आपापल्या वृत्तीप्रमाणे विचार करतात, हालचाली करतात, सुखावतात किंवा पस्तावतात. बाहेर उठून गेलेले तिघही जण सेपरेशन मागण्याकरता आलेले आहेत. त्यांच्या मते सेपरेशन हा तोडगा आहे, पण कशावरून नंतरही ते सुखी होतील?
घटस्फोटासाठी धडपडणारी माणसं पण मी पाहतोय आणि घटस्फोट मिळालेली माणसं पण तडफडताना बघतोय. तेव्हा काय अर्थ आहे या सगळ्यात? गोखल्यांमधली सगळी हवाच एव्हाना निघून गेली होती. पडलेल्या स्वरात ते म्हणाले, आहे ह्या परिस्थितीतच सुख मानायचं अशी तुम्ही सवय केलेली म्हणायची. मिश्किलपणे हसत खरे म्हणाले, सवय करावी लागली नाही, मी खरोखरच सुखी आहे. कसे? गोखले पुन्हा उमेदीनं म्हणाले, माझी बायको माझ्याशी प्रामाणिक आहे म्हणून. शक्यच नाही. गोखले पुन्हा गवसलेल्या आवेशानं बोलू लागले, मिस्टर गोखले, माझ्या बायकोशी माझा जास्त निकटचा संबंध आहे तुमच्यापेक्षा, तेव्हा तिची माहिती मलाच जास्त आहे. प्रामाणिक ह्या शब्दाचा तुम्हाला एकच अर्थ एकाच दिशेने माहीत आहे. मला अनेक अर्थ माहीत आहेत आणि त्यातली महत्त्वाची बाब अशी की वकिलीचा पेशा म्हणून हे अनेक अर्थ मला माहीत आहेत असं नाही, तर एक अगदी सामान्य माणूस म्हणून हे अर्थ मला समजले. मी तर असंच म्हणेन की खऱ्या भावना, खरी कृती आणि निसर्गदत्त वृत्ती ह्या अडाणी अप्रगल्भ माणसाला जेवढ्या समजतात तेवढ्या तुम्हा आम्हाला समजत नाहीत. शिक्षण मिळवणं आपण शब्दांना वाजवीपेक्षा जास्त तरी महत्त्व देतो, नाहीतर त्याला पूर्ण न्याय तरी देऊ शकत नाही. अडाणी माणसं जे मनात येतात ते दाखवून मोकळे होतात. बायकोला मी म्हणूनच प्रामाणिक म्हणालो. गोखल्यांचा संभ्रम वाढत होता. ती खरोखरच प्रामाणिक आहे. तिला माझ्याबद्दल अपार आदर आहे असं दचकून पाहू नका. विद्याकुमारकडे ती जाते, मला समजणार नाही एवढ्या जागरूकतेनं ती जाते येते, पण तिथून परतून आल्यानंतरचं तिचं स्वरूप काय सांगू, तिची आर्तता कशी शब्दात सांगू. ती माझ्याशी अत्यंत मार्दवतेनं वागते. माझ्याजवळ येताना तिला भलताच आवेग येतो. तुमच्या बंधूकडे ती जेव्हा जाते तेव्हा काहीतरी घ्यायला, काहीतरी मिळवायला जाते आणि मग तेवढ्याच ओढीनं, तेवढ्याच जिव्हाळ्यानं माझ्याजवळ येते, अगदी निकट येते. निर्माण झालेलं अंतर संपवून टाकण्याकरता विलक्षण भावनोत्कटतेनं येते. केवळ देण्यासाठी येते. सगळ्या सोहळ्याचं वर्णन काय सांगू. गोखले बर्फ झाले होते, पण हे काहीतरी नवं होतं. आजवर कधीच आकाराला न आलेलं साकार होत होतं. आता खरे वकील नव्हते, एक सीधे साधे भावनेनं हेलावणारे निराळेच कोणीतरी खरे बोलतच होते. म्हणून मी तिला प्रामाणिक म्हणतो. काहीतरी निराळं मिळवण्याची आणि तितकंच निराळं देण्याची तिला ओढ आहे. तिचं नंतरचं प्रत्येक अलिंगन, प्रत्येक अणुरेणूचा स्पर्श, प्रत्येक चुंबन ही तिच्या पापाची कबुली असते. अशा प्रत्येक मिलनाच्या क्षणी मी तिला क्षमा करतो आणि चुकलेल्या वासराला जसं ते मिळाल्यावर चुचकारावं तसं चुचकारत एका निराळ्या सोहळ्याची मैफिल लुटतो. आणि तुम्ही म्हणता बायकोला धाक दाखवा, तिला आवरा. मला ते करून काहीच साधायचं नाही. ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणालाही आवरत बसत नाही. आहे ह्याच परिस्थितीत निराळा आनंद आहे, जगावेगळा हिशोब आहे. मला काही माहीत नाही ह्या तिच्या समजुतीतच सगळं ठीक आहे. अजून माझ्या पत्नीमधली प्रेयसी जागी आहे. तिच्यातली प्रेयसी जर संपली तर खाली काही उरणारच नाही. ही बाहेर बसलेली माणसं अशीच उपेक्षित झाली आहे. पुरुषाला पत्नी हवीच असते, पण त्याहीपेक्षा त्याचं मन प्रेयसीसाठी भुकेलं असतं. बाहेर बसलेल्या माणसांची प्रेयसीच हरवलेली आहे. माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण पत्नी अजून प्रेयसी होऊन माझ्याकडे येते आणि मग त्यावेळी मला प्रियकर बनवण्याचं सामर्थ्य तिच्यात निर्माण होतं. मग त्यावेळी एकच जाणवतं, सगळं खोटं आहे. सुशिक्षितपणाचे कपडे घाला, सुसंस्कृतपणाच्या पगड्या घाला किंवा प्रतिष्ठितपणाची, समाजातल्या स्थानाची शाल पांघरा, मोठेपणाची झूल अंगावर घ्या, काहीही करा, हे सगळं ढोंग आहे, धूळ फेकणं आहे. शेवटी नर आणि मादी हेच नातं खरं आहे, तेच खरं घरटं आहे. हे भेदून पलीकडे जाण्याची ताकद कुणातच नाही. तेवढ्यात फोन वाजला. रिसिव्हर उचलून घेत खरे म्हणाले, फोन घरचाच असणार, पलीकडचा फोन तुम्ही उचला. बायकोचा व माझा डायलॉग तुम्हाला कळेल. गोखल्यांनी बसल्या जागी चुळबुळ केली. घ्या ना, खरंच घ्या. माझ्या बोलण्याचा जरा पडताळा तर पहा. गोखल्यांनी फोन उचलला. हॅलो हॅलो, मी बोलते आहे. हां हां, बोल. कामात आहात ना? हो, नेहमीप्रमाणेच. असू दे, कितीही काम असू दे, कितीही क्लायंट्स असू देत, अगदी कुणाच्याही आयुष्याचा प्रश्न असू दे, मी मस्तपैकी पुलाव केलाय
आणि मला एवढंच माहीत आहे की अर्ध्या तासात माझ्या पंक्तीला तुम्ही हवेत. पलीकडून फोन खाली ठेवल्याचा आवाज आला. मिस्टर गोखले, आय एम सॉरी. तुम्ही थांबणार असाल तर थांबा, पण मला गेलंच पाहिजे. आणि खरे केबिन बाहेर पडले.